कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कंत्राटी सफाई कामगार आणि वाहन चालकांचा वेतनाचा प्रश्न हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे। बहुतेक कामगारांचे वेतन हे थकीत असून याबाबत अनेकदा सफाई कामगारांनी आंदोलन केले, मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली निघालेला नाही। श्रमजीवी रयत संघटनेने या विरोधात आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर ठिय्या बहुमुदत आंदोलन छेडले आहे। सफाई कामगारांच्या सुरक्षतेची कोणतीही काळजी कल्याण डोंबिवली महापालिका अथवा कंत्राटदारांकडून घेतली जात नाही। त्यांना पगार वेळेवर दिले जात नाही, बोनस दिले जात नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हे वाहन चालक म्हणून कामावर असलेले कामगार 300 कामगार, त्याच्यातले 70 कामगार आता सध्या येत आहेत। तर त्यांच्या अशा मागण्या आहेत की त्यांना वेळेवर पगार नाही, पगार स्लिप नाहीये, जो इन्शुरन्स असतो तो नाहीये, ESS नाहीये, PF नाहीये आणि सेफ्टी किट नाहीये, जसं ग्लोव्ह, मास्क जे द्यायला लागतं। आणि ते आपल्या राज्याचे पंतप्रधानांनी पण सांगितलं आहे की सफाई कामगारांना सर्व वस्तू वेळेवर भेटल्या पाहिजेत। पगार हा त्यांचा 7 किंवा 10 तारखेच्या आतमध्ये झालाच पाहिजे, तो देत नाहीयेत। बोनस नाहीये, सुट्टीचा पगार नाहीये। कम से कम 10 ते 15 मागण्या कामगारांच्या पेंडिंग आहेत, त्याच्यावर कुणी लक्ष देत नाहीये। त्याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।